करणारे केव्हा माणसे म्हणते तेव्हाच तिथे का प्रश्न का विचारला जात नाही की बकरी ईदच्या टायमाला तुम्ही बकरी एक तरी तुम्ही स्टोरी कधी चालवतात का? हे जगाचे आज मिठ्या मारणारे जे लोक आहेत त्यांच्या नाही चालू शकत. तुम्ही एवढी हिंमतच करत नाही. विरोध करणारे हिंदूच दिसत आहेत. हा? विरोध करणारे पण कुठेतरी हिंदूच दिसत आहेत. अजित पवार कुठे ना कुठेतरी जागले पाहिजे ना, म्हणून तर आम्ही विचारतोय ना. कधी कुठल्याही मुस्लिम समाजाच्या व्यक्ती, ख्रिश्चन समाजाच्या व्यक्ती आपल्या धर्मावर कधीच प्रश्न उच्चारताना दिसत नाही तुम्हाला. आमचेच असतात. कधीच विचार तुम्ही कधी दिसलाय का कुठल्याही मुस्लिम समाजाच्या व्यक्तीने आपल्याच धर्मावर आपल्याच सणासुदीवर प्रश्नचिन्ह विचारला असं दिसतं का? आता हज यात्रा जाते त्याच्यावर कधी कुठल्याही मुस्लिम समाजाला मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला टीका करताना दिसलंय का तुम्हाला? पण आमच्या अमरनाथ यात्रावर निघणारे, आमचे कुंभमेळ्यावर प्रश्न उच्चारणारे तुम्हाला हे असे हिंदू दिसतील तुम्हाला, चायनीज मॉडेल. राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण असे म्हणतात की वातावरण बदल होतोय आणि त्याच अशा वेळेला तुम्ही या सगळ्या गोष्टींना धार्मिक रंग देऊ नये. अरे धार्मिक म्हणजे माझ्या धर्माच्या कार्यक्रमाच्या वेळी कुंभमेळा होतोय, तो पण एवढ्या वर्षानंतर होतोय, तेव्हाच हे कशाला तुम्हाला पर्यावरण प्रेमी जागलेले आहेत एवढाच माझा प्रश्न आहे. आणि एवढंच तुम्ही मला जे प्रश्न विचारतायत ना, आणि जेव्हा मुस्लिम धर्माचे जे कार्यक्रम असतात तेव्हा नाही, मोहरमच्या टायमाला काय होतं तेव्हा त्यांचे जे जुलूस निघतात, किती प्राण्यांना काय काय केलं जातं तिकडे, तेव्हा काय हेलो हे जे काय तुम्ही ज्यांची नावं घेताय ते कुठल्या बिळात लपलेले असतात सांगा तेव्हा त्यांच्यावर असतात नाचत. पण आमच्या हिंदूंचा कुठला तरी सण येतोय, आमचा कुंभमेळा होतोय, तेव्हा त्यांच्या मिरच्या बाहेर निघतायत. मला त्याच्यावर आक्षेप आहे. त्यांनी अन्य वेळी पण आवाज उचलला असता ना, बकरी ईदच्या वेळी आवाज उचलला असता, मी नाही बोललो असतो. मग बरोबर असतं सर्व धर्म समभाव. तो मुळात ज्या देशात आहे का हा मुद्दा आहे. तुम्ही तेव्हा पण विचारण्याची हिंमत दाखवा, मग आता तुम्हा लोकांना काय प्रश्न कोण विचारणार नाही. अंजली दामनिया देखील या सगळ्या संदर्भात त्यांनी उडी घेतली आहे. त्या म्हणतात की साधुग्रामच्या नावाखाली जमीन बळकावण्याचा हा सगळा प्रयत्न आहे म्हणून त्या म्हणतात. आता तो आरोप आहे, आरोपावर ते काय त्यांची बाजू मांडतील, त्यांचे कागदपत्र देतील, त्या आरोपांवर मी कसं उत्तर देणार? माझी ट्विट एक हिंदू म्हणून मी माझी भावना व्यक्त केलेली आहे, तेवढं तुम्ही ऐकलं पाहिजे. माझं एवढं त्या दृष्टिकोनातून बघा. आता कोणाला त्याच्यावर काय कुठल्या दृष्टिकोनातून बघायचं तो त्यांचा प्रश्न आहे ना, मी कसं काय त्याच्यावर